जेव्हा कोणी तुमची किंमत करत नाही. नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून खूप काही करत असतो. त्यांची काळजी घेत असतो, त्यांना वेळ देत असतो, त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांच्यासोबत उभे राहत असतो. पण जेव्हा आपल्याला त्यांची गरज असते, तेव्हा मात्र ते आपल्याला साधं विचारतही नाहीत. आणि तेव्हा मनात एक प्रश्न येतो, मी इतकं सगळं करूनही या व्यक्तीला माझी किंमत का नाही? जर तुमच्या आयुष्यातही असा अनुभव आला असेल, तर सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. समोरची व्यक्ती तुमची किंमत करत नाही, याचा अर्थ तुमची किंमत कमी आहे असा अजिबात होत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपली किंमत समजेलच असं सुद्धा नाही. काही लोकांना आपण जवळ असतो, तेव्हा आपली सवय होते. आपण नेहमी मदतीला धावून येतो. आपली काळजी घेतो म्हणून त्यांना त्यामागची भावना जाणवत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. ज्याला तुमच्या प्रेमाची, काळजीची आणि प्रामाणिकपणाची किंमत आहे, त्याला प्रत्येक वेळी सांगावं लागत नाही की मी तुमच्यासाठी किती केलं आहे. म्हणून जेव्हा कोणी तुमची किंमत करत नसेल, तेव्हा त्यांच्या मागे सतत धावू नका. त्यांचं लक्ष मिळवण्यासाठी स्वतःला बदलू नका. त्यांच्या एका छोट्याशा कौतुकासाठी स्वतःचा स्वाभिमान कमी करू नका. थोडं मागे व्हा, शांत राहा आणि स्वतःकडे लक्ष द्या. कारण काही वेळा आपली अनुपस्थितीच समोरच्या व्यक्तीला आपली उपस्थिती किती महत्त्वाची होती हे जाणवून देत असते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, मागे हटणं म्हणजे राग धरणं नाही, नातं तोडणं नाही, समोरच्या व्यक्तीचा द्वेष करणंही नाही. मागे हटणं म्हणजे फक्त एवढंच, मी तुमचा आदर करतो, पण माझा स्वाभिमानही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. जिथे तुमची किंमत नाही, तिथे स्वतःला सतत सिद्ध करण्यापेक्षा अशा लोकांसोबत वेळ घालवा, जे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही कदर करतात. कारण आयुष्यात आपल्याला अशा लोकांची गरज असते, ज्यांच्यासमोर आपल्याला सतत चांगलं असल्याचं सिद्ध करावं लागत नाही. ज्यांच्यासमोर आपण जसे आहोत तसे राहू शकतो. आणि हो, कधीकधी आपल्यालाही स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी दुसऱ्यांकडून माझी किंमत का शोधतोय? तुमची किंमत कोणाच्या कौतुकावर अवलंबून नाही. कोणी तुमचं कौतुक केलं नाही म्हणून तुम्ही कमी होत नाही. कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तुमचं महत्त्व कमी होत नाही. तुमची मेहनत, तुमचा स्वभाव, तुमची माणुसकी आणि तुमची चांगली मनोवृत्ती यांची किंमत तुम्हाला स्वतःला माहिती असली पाहिजे. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करा. जिथे तुमचा आदर होतो तिथे मनापासून राहा. जिथे तुमची काळजी घेतली जाते तिथे प्रेम द्या. आणि जिथे वारंवार तुमची किंमत कमी केली जाते तिथे स्वतःचा स्वाभिमान जपा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. ते अशा लोकांना खुश करण्यात वाया घालवू नका. तुमची किंमत कधीच समजणार नाही. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमची किंमत कोणीतरी दुसरं ठरवत नाही. तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता त्यावर तुमच्या आयुष्याची दिशा ठरत असते. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, जिला आज स्वतःची किंमत ओळखण्याची गरज आहे. धन्यवाद.